राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे। आताच तुम्ही पाहिलेला आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पीक विमा वाटपाचे आदेश बँकांना देऊन टाकले होते। तशा प्रकारे सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना हेक्टरी 35,000 रुपये रखडलेला पीक विमा जमा होऊ लागलाय। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 3 महिन्यांपासून रखडलेला होता। अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सकाळपासूनच याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। सकाळपासून जवळपास 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यामध्ये आलेला आहे। इथून पुढे आता संध्याकाळपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे व 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या टप्प्याचे 12 जिल्हे आहेत, त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये वाटप करण्यात येईल। परंतु आज या सर्वांना 24 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यामध्ये आले होते। तशा प्रकारे 12 जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच की खात्यावरती जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यावरती 35,000 रुपयांचा पीक विमा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 आणि शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती अजूनही जमा झालेले नसतील तर पुढच्या 2 ते 3 तासांच्या आतमध्ये तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो हे पैसे जमा होतील। आजची ही बातमी शेतकरी बांधवांनो साधी बातमी नाहीये, तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्याची माहिती समोर येत आहे। होय शेतकरी बांधवांनो, कारण सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि बँकांनी हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत बँकांमध्ये म्हणजेच की तुमच्या खात्यांमध्ये सोडायला सुरुवात देखील केलेली आहे। तुम्ही फक्त आता 2 ते 3 मिनिटे लक्ष देऊन बघा, तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सकाळपासून जमा झालेत आणि नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यांची यादी पैसे जमा होण्याची बाकी राहिलेली आहे। आता याची यादी मी शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। कंपन्यांना जवळपास 25,000 कोटी रुपयांचा निधी कंपन्यांकडे देण्यामध्ये आला होता पीक विमा वाटपासाठी। तशा प्रकारे कंपन्यांनी आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सकाळपासूनच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रखडलेला हेक्टरी 35,000 रुपये पीक विमा खात्यावरती आता शेतकरी बांधवांनो जमा करायला सुरुवात देखील केली आहे। तुम्हाला कदाचित शेतकरी बांधवांनो यावरती विश्वास देखील बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण जोरदार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळपासून 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये जोरदार शेतकरी बांधवांनो वाटप झालंय। आज निवडण्यामध्ये आलेले अजून 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटप सकाळपासून झालेलं असल्यामुळे आता त्यापुढील देखील 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे आणि हे वाटप रात्री 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो चालूच राहणार आहे। अशी माहिती आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। त्यामुळे आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि गुड न्यूज अशी आपण म्हणू शकतो। तब्बल गेले 15 ते 20 दिवस झालं अनेक जण म्हणत होते की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना ठामपणे कोणीही सांगत नव्हतं की नेमके पैसे कधी येतील, कोणत्या तारखेला येतील, कोणत्या वेळेला येतील। परंतु अखेर आज जोरदार या ठिकाणी पैशांचं वितरण हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती होऊ लागलंय। मुहूर्त लागल्याचं आता शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। गेल्या 5 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकरी बांधवांना थेट पैशांचं वितरण आता या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होऊ लागलंय। लक्षात ठेवा, नमोचे 2,000 रुपये आणि पीएमचे 2,000 रुपये सकाळपासून अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले नसतील तर सकाळच्या टप्प्यामध्ये म्हणजेच की 13 ते 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागलेला नसेल तर इथून पुढच्या यादीमध्ये आता नक्कीच तुमच्या जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागणार आहे। हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे कोणत्या 23 ते 24 जिल्ह्यांमध्ये वाटप होऊ लागलंय, सकाळपासून कोणते 10 ते 12 जिल्हे आहेत त्यामध्ये वाटप होऊ लागलंय। पीक विमा या ठिकाणी 17 ते 35,000 रुपयापर्यंत नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होऊ लागलाय। आताच तुम्ही शेतकरी बांधवांनो पाहिला असेल की तुम्हाला नमोचा हप्ता सोडण्यात आलाय, पीएमचा हप्ता सोडण्यात आलाय आणि पीक विम्यांसाठी सरकारच्या माध्यमातून बँकांना आदेश देखील देण्यात आलेत।
त्यामुळे आता इथून पुढे शेतकरी बांधवांनो कधीही तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल, मोबाईलकडे आता शेतकरी बांधवांनो तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन पाहायचं आहे. अजून 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये नेमकी कोणाकोणाला इथून पुढे पैशांचं वितरण होऊ लागलंय, 3 योजनांचे पैसे नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना कोणते ते 12 ते 13 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे ते आता आपण सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते देखील आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. बघा, सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विमा योजना सरसकट हा शब्द आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून काढून टाकला आहे. त्यामुळे 50 ते 60% शेतकरी बांधव आता या ठिकाणी खुश झालेत, तर 40 ते 30% शेतकरी बांधव आता योजनेचा लाभ न मिळण्यामुळे नाराज देखील झालेले आहेत. त्यांच्या गावामधील बरेच काही शेतकरी बांधवांना पैसे आलेत, तर काही शेतकरी बांधव अपात्र देखील राहिलेले आहेत. नेमकी काही शेतकरी बांधवांना पैसे का मिळाले नाहीत आणि काही शेतकरी बांधवांना पैसे का मिळालेत हे देखील मी तुम्हाला पुढे कारण सांगणारच आहे. हे कारण म्हणजेच की बऱ्याच शेतकरी बांधवांची EKYC अपूर्ण असणे अशा शेतकरी बांधवांना या योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आलेलं देखील आहे आणि त्याचबरोबर बँक खात्याशी आधार लिंक नसणे अशा शेतकरी बांधव देखील अपात्र आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांची EKYC पूर्ण आहे, आधार बँक खात्याशी लिंक आहे, अशा शेतकरी बांधवांना पैशांचं वितरण होऊ लागलंय. आता शेतकरी बांधव नेमकी कोणते ते 12 जिल्हे आहेत त्या 12 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांचं वितरण होणार आहे, तर त्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही देखील नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला, भंडारा या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, PMच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीक विमा देखील कधी मिळणार अशी प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पालघर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ, वाशिम, ठाणे या जिल्ह्यात जर शेतकरी असाल, यवतमाळ, वाशिम, ठाणे मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता शेतकरी बांधवांनो राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा मधील जर शेतकरी असाल, रत्नागिरी, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो PMच्या आणि त्याचबरोबर पीक विमा रक्कम रखडलेली कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती लवकरच पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम म्हणजे EKYC ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल, बँक खात्याशी लिंक नसणारे खाते देखील लवकरात लवकर लिंक करून घ्या. यामुळे सुद्धा बरेच शेतकरी बांधव अपात्र राहू शकतात. त्यामुळे हे 2 कामे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करा. तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.